राज्यातील लाखो अपात्र लाडक्या बहिणींवर कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत। या योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मत मिळवण्यासाठी लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी केली नाही, त्यामुळे अर्थ खात्यामध्ये घोटाळा झालाय, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। राणीच्या बागेतील पेंग्विन्सच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग निर्माण झालाय। नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावे देण्यात यावीत अशी मागणी भाजपने केली आहे। पेंग्विन्सच्या पिल्लांची नावे नॉडी, टॉम आणि पिंगू अशी आहेत, पण या नावांना भाजपने विरोध केला। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने झेप्टोच्या धारावीतील परवाना निलंबित केलाय। एफडीएने धारावीतील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकलाय। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आली आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना आपलं मृत्यूपत्र घरीच तयार करता येणार आहे। मृत्यूपत्रावरून होणारे वाद टाळण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतलाय। मृत्यूपत्राची नोंदणी करण्यासाठी सरकारने 100 रुपये नोंदणी शुल्क निश्चित केलंय। त्याची नोंदणी कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये करता येणार आहे। अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षकांची जबाबदारी दिली जाणार आहे। अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे। त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे। अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत।